नमस्कार, मी गणेश गव्हाणे. जी काय आत्ता परीक्षा झाली 2025 मध्ये TAT, तर त्यामध्ये जी काय दोन्ही पेपर TAT पेपर 1 असेल आणि TAT पेपर 2 असेल, तर त्यामध्ये दोन्ही पेपर मी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेलो आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे जे काय 2024 मध्ये मी पेपर दिला होता त्यामध्ये मी एका गुणाने अनुत्तीर्ण झालो होतो. त्यासाठी जे काय जेवढा जास्त फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. तर ज्या काय TAT पेपर 1 असेल किंवा पेपर 2 त्याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर TAT म्हणजे काय, तर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. तर ही परीक्षा देणं गरजेचं आहे, कारण शासकीय सेवेमध्ये आपल्याला जर रुजू व्हायचं असेल तर TAT पेपर 1 आणि पेपर 2 देणं गरजेचं आहे. तर TAT पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे आणि TAT पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी तुम्हाला देणे गरजेचं आहे. ही TAT पेपर 1 आणि पेपर 2 झाल्यानंतर टेट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य होणे किंवा त्यामध्ये चांगला स्कोर आणणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर टेट देण्यासाठी TAT 1 आणि 2 या पेपर तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आता पेपर जो काय 1 आणि 2 मी पास झालोय त्याचा अनुभव त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा मी कसा अभ्यास केला किंवा त्या ठिकाणी मी काय स्ट्रॅटर्जी वापरली. त्यामध्ये आता पेपर 1 मध्ये जी काय विषय आणि गुण त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तर पेपर 1 हा 150 गुणांसाठी असतो आणि जे काय प्रश्न सुद्धा 150च असणार आहे आणि वेळ सुद्धा त्या ठिकाणी 150च असतात. तर प्रत्येक विषय हा 30 मार्काचा त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तर त्यामध्ये पहिला विषय असतो बालमानसशास्त्र आणि दुसरा विषय असणार आहे त्या ठिकाणी पर्यावरण अध्ययन, तिसरा विषय त्या ठिकाणी गणित, चौथा विषय भाषा 1 आणि 5वा विषय भाषा 2. त्यामध्ये बघा आता पासिंग क्रायटेरियाचा विचार केला तर त्या ठिकाणी जनरलसाठी 60% म्हणजे 90 गुणांसाठी पासिंग असणार आहे आणि जो काही OBC SC ST कास्टसाठी त्या ठिकाणी 55%चा क्रायटेरिया त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे 83 गुण त्या ठिकाणी तुम्हाला घेणे अनिवार्य आहे. त्या ठिकाणी आपण आता जर पेपर 2चा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा याप्रमाणे पेपर 2ला 5 विषय असणार आहे. त्यामध्ये जो काय पहिला विषय बालमानसशास्त्र दोन्हीकडे सारखा असतो. त्या ठिकाणी दुसरा विषय असणार आहे गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही त्या ठिकाणी विषय निवडू शकता आणि जो काय भाषा 1 आणि भाषा 2 त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणी भाषा निवडू शकता. तर या पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2 150 गुणांसाठी आणि 150 मार्कासाठी आणि 150 मिनिटांसाठी या ठिकाणी असणार आहे. तर या पद्धतीने जी काय प्राइसिंग क्रायटेरिया असेल किंवा पेपर 1 आणि पेपर 2 याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर यामध्ये पॅटर्नचा जर आपण अभ्यास केला तर पॅटर्न बऱ्यापैकी सेम असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही PYQ असणार आहे ते त्या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. तर यामध्ये आता 3 विषय आणि 3 गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. तर त्यामध्ये आपण 3 विषयाबद्दल जर बोललो तर 30-90 म्हणजे प्रत्येकी विषय हा 30 गुणांसाठी असतो. म्हणून 30-90 या ठिकाणी 90 मार्क किंवा 90 गुण होत आहेत. यामध्ये कोणती 3 विषय जर तुम्ही परफेक्ट केले तर त्या ठिकाणी तुमचा स्कोर जास्तीत जास्त 100+ त्या ठिकाणी येऊ शकतो. तर पहिलं म्हणजे PYQ म्हणजेच 2013 पासून ते 2025 पर्यंत त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवणं त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे. तर ज्या काय ओव्हरऑल पेपरचा पॅटर्न आणि प्रश्नांचा व्ह्यू त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. त्याप्रमाणे अभ्यास करण्यास मदत सुद्धा त्या ठिकाणी होते. हा झाला पहिला मुद्दा. त्या ठिकाणी दुसरा मुद्दा काय असेल तर अभ्यास काय करायचा, किती करायचा आणि कधी करायचा. त्या ठिकाणी बघा तर आवश्यक नाही की सर्वच अभ्यास करावा, पण जेवढंच करताय तेवढं परफेक्ट करावं आणि तेवढेच गुण त्या ठिकाणी गुणांची तयारी होणार आहे. नोट्स तुम्ही नोट्स सुद्धा तुमच्या हस्ताक्षरात तयार करू शकता, जेणेकरून काय होईल तर तुम्हाला पेपरला जाताना वाचता येईल. म्हणजे पुस्तके नोट्स असतील याबद्दल आपण जे काय माहिती आहे ती एका स्पेशल व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणजे आता अभ्यास काय लिमिटेड अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्यापैकी मार्क घेऊ शकता.
रिव्हिजन करणं सुद्धा त्या ठिकाणी तेवढंच महत्वाचं आहे. आता तिसरा मुद्दा काय तर टाइम लावून पेपर सोडवणं. या ठिकाणी पेपर जेवढे जास्त होतील तेवढं त्या ठिकाणी सोडवणं टीएटी साठी खूप आवश्यक आहे. कारण जे काय पेपर आहे त्या पद्धतीनेच जे काय पॅटर्न सेम बऱ्यापैकी टीएटीला येतोय. तर जी काय वेळेची परीक्षा असते त्यामुळं वेळेत पेपर सोडवणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं जी काय पेपर सोडवत आहे किंवा जे पेपर 2013 ते 25 अनालिसिस करताय ते वेळेत सोडवणं किंवा वेळ लावून सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आता बघा टीएटीचा पेपरमध्ये जे काय पॅटर्न बऱ्यापैकी सेम असतोय, म्हणून मागील पेपरचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा असणार आहे. हे लक्षात ठेवून आपण अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओव्हरऑल काय तर जे काय पॅटर्न असेल, जो काय पेपर 1 असेल, पेपर 2 गुण किती आहेत हे सर्व आपण या ठिकाणी माहिती बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आता पेपर 1 आणि 2 साठी जे काही आपण माहिती सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणार आहे. आणि जे काही पेपर मी दोन्ही पास झालो त्यामध्ये तुम्हालाही योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन आणि तुमची एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. टीएटी पेपर 1 आणि 2 याबद्दल या ठिकाणी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यास मिळतील. धन्यवाद.